नमस्कार. शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. शिक्षकांची पदे मंजूर करण्यास सरकारने नकार दिल्यानंतर आता उच्च न्यायालयाने सरकारलाच फटकारले आहे. नेमकं न्यायालयाने काय म्हटलं आणि याचा शिक्षक भरतीवर काय परिणाम होणार, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. चला तर मग ही बातमी नेमकी कोणती ते पाहूया. नमस्कार मित्रांनो, मी महेश पाटील आणि आपल्या सर्वांचा आवडत्या पाटील हब या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण शिक्षक भरती संदर्भातील एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत राज्य सरकारने शिक्षकांची रिक्त पदे मंजूर करण्यास नकार दिला होता. मात्र या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितले की निधी उपलब्ध नसल्याचे कारण देऊन शिक्षकांची पदे मंजूर न करणे योग्य नाही. न्यायालयाने असेही नमूद केले की अशा भूमिकेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्कावर परिणाम होऊ शकतो. विद्यार्थ्यांना अपुऱ्या शिक्षकांमुळे दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहावे लागू शकते. मित्रांनो, या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती अनिल पानसरे आणि न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्या खंडपीठासमोर झाली. सरकारकडून नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांचा वेतन देण्यासाठी निधी नसल्याचे कारण सांगण्यात आले होते. मात्र न्यायालयाने हे कारण मान्य करण्यास नकार दिला. न्यायालयाने असेही स्पष्ट केले की इयत्ता 1ली ते 8वी मधील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षकांची पदे मंजूर करणे ही एक प्रशासकीय जबाबदारी आहे आणि त्यासाठी निधी अभावी निर्णय टाळता येणार नाही. मित्रांनो, तसेच या संपूर्ण प्रकरणावर राज्य सरकारला 8 जुलैपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मित्रांनो, या निर्णयामुळे शिक्षक भरती प्रक्रिया आणि रिक्त पदाच्या मंजुरीवरील पुढील काही दिवसात महत्त्वाच्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, याबाबत तुमचे मत काय आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत जरूर शेअर करा. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.